कॉमेडी एकांकिका 36 की 63। लेखिका सुनंदा सुरेश साठे, नागपूर। भूमिका बाबा राजीव जोशी, आई श्रद्धा जोशी, अभिनव अजित पंडित, मंजिरी पीनल नगरकर, नेपथ्य प्रॉपर्टी व रंगभूषा दिनेश लाकडावाला, प्रकाश योजना हेमंत चव्हाण, ध्वनी संकेत जयराज जोशी, सहायक चंद्रहास कापसे, दिग्दर्शक मधुकर पंडित। तर सादर करीत आहोत सुनंदा सुरेश साठे लिखित आणि मधुकर पंडित दिग्दर्शित एक लाईट कॉमेडी एकांकिका 36 की 63। कशी जाईल ही? इथून अशी तुमचं लक्ष असेल तर ना। बघ आहे का नाही ना, मंजिरी आलेली नाही आणि अभिनव पण आलेला नाही। आणि ध्रुव तो यात बराच रमलेला दिसतोय बागेत। रुहीलाही भान नाहीये वेळेत। मैत्रिणी भेटल्या असतील, बसल्या असतील गप्पा मारत सगळ्या। मुलं काय खेळतात। बरं आहे ना, चांगला बागेत खेळतोय, मोकळ्या वाऱ्यात। घरी येऊन तरी काय करणार, गडबड गोंधळच ना। अहो पण रुही तिची कामं आटपली आहेत का? ते मला काय माहित। तुम्हाला ना काही माहित नसतं। का ग, आज भाजी काढून ठेवायची राहिली होती का? कसली भाजी? मला काय माहित कसली भाजी, असं रुही म्हणत। पण म्हणजे आज मंजिरी भाजीबद्दल काही बोलली नव्हती? बहुतेक नाही, म्हणून चिरायची राहिली असं म्हणाली। ठीक आहे, राहू दे। सकाळी स्वयंपाक करायची ड्युटी माझी असते, संध्याकाळची तिची ड्युटी। काय मेन्यू करायचा, काय ठरवायचं हे सगळं तिने ठरवलं असेल। ती पाहिजे आल्यावर मला सकाळी ज्या भाज्या हव्या आहेत त्या काढून देते आणि घेते चिरून तिच्याकडून। बर, जरा मी पाय मोकळे करून येतो। आता कुठे निघालात? अरे बाहेर। हे कळलं हो। मग बर, जाताच आहात बाहेर तर जरा बागेत पाहून या। काय बघू बागेत? कप्पाळ माझं ते बागेत बघू। रुही काय करते ते पाहून या। अगं ध्रुवला घेऊन गेली ना खेळवायला। तेच म्हणते ना मी, अजून कशी आली नाही ती? येईल। तुम्हाला ना कसली काळजीच नाही। बसा तिथे, बसा। अगं पण मी म्हणतो यात कसली काळजी, आणि रुहीची काळजी मी कशाला करू? रुहीची कोण म्हणताय हो? पण आपला नातू आहे ना तिच्या बरोबर, तो येईल केव्हा, हातपाय धुवेल केव्हा, केव्हा कपडे बदलेल, गोंधळ असतो त्याचा नुसता सगळा। अगं तू काळजी करू नको, रुही करून देते ना त्याचं सगळं। तू आपली मस्त पैकी सिरियल लाव आणि पाहत बस। तो घरी आला की गडबड गोंधळ करतो आणि मग तुझी चिडचिड होते। काही चिडचिड होत नाही हो माझी। पण अजून मंजिरी कशी आली नाही हो? बरं, फोन आला होता का कोणाचा? नाही। अभिनवचाही नाही? नाही। बरं, मंजिरीचा? तिचाही नाही। बेजबाबदारपणा। आपल्याला उशीर होणार तर घरी कळवायला नको? अगं येतील, ट्रॅफिक जाम असेल। ट्रॅफिक जाम असेल। बरं थांबा, मी जरा पाहून येते। अगं काय त्यांना पाहिलं जातेस? त्यांना नाही हो, एवढी आहे मलाही। बागेत जाऊन जरा पाहून येते, रुहीबाई साहेब कुठे रमले आहेत ते। अगं पण मी आत्ता लगेच परत येते, तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, बसा इथेच, वाचा तो पेपर तुमचा। ती एकदा गेली की 1 तासाची निश्चिंती।
कोणीतरी भेटेलच कॉलनीतलं. मग काय अखंड गप्पा सुरू. बाबासाहेब बसा, आता कोणी आल्याशिवाय तुमची सुटका नाही. बोल ग. अगं मी आत्ताशी घरी पोहोचते अजून. अगं ट्रॅफिक मध्ये अडकले होते आणि फोन पर्स मध्ये होता आणि त्यातून सायलेंट वर, म्हणून ऐकू आला नाही. बोल. मी जरा बाहेर जाऊन येऊ. हो हो हा. बाबा तुम्ही जाऊन या. हा हा बोल. न्यूज? कसली न्यूज? अगं मला वेळच कुठे मिळालाय अजून ईमेल चेक करायला. हो मी बघते सावकाश. अभिनंदन? कशाबद्दल? अगं पण न्यूज काय आहे ते तर सांग. एक आनंदाची बातमी आहे. ओके. ऐक, तू आहे ना आत्ता जास्त भाव नको खाऊ आणि ताणू नकोस. लवकर सांग बरं. खरं सांगतेस? वाव, म्हणजे माझं सिलेक्शन झालं आणि तुझं? काय ग, बोलत का नाहीस? म्हणजे तुझं सिलेक्शन झालं नसेल ना तर मलाही जाण्यात काही इंटरेस्ट नाहीये. हा, मी एकटी अजिबात जाणार नाही. असं कसं म्हणजे? बस मी नाही जाणार. शहाणे, म्हणजे तुझंही सिलेक्शन झालंय ना? ग्रेट, व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन्स. आपण दोघी आहे ना मस्त मस्त एन्जॉय करू हा कोर्स. खरंच. हो म्हणजे काय. अगं पण ध्रुवचा ना थोडासा प्रॉब्लेम येणार. हो 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 म्हणजे बघते ना मी. अगं हो, जमवावंच लागेल. म्हणजे काय. बरं मी ठेवते. अगं अभिनव आलाय. हो त्याला पटवायला लागेल. हा चल बाय बाय बाय. अभि 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 झालंय काय? कसला एवढा आनंद? आधी माझं अभिनंदन कर. कशाबद्दल? अरे आधी कर तर खरं. अरे आधी कारण तर कळू दे. आधी अभिनंदन. आधी कारण. अभिनंदन. कारण. अभिनंदन. बरं भाई, अभिनंदन. काँग्रेस. थँक्यू. आता तरी सांगशील का काय झालंय ते? अरे मागे मी तो एक इंटरव्ह्यू नव्हता का दिला? कोणता? कोणता काय रे अभि, तू सगळं विसरत असतोस. अगं तू बरंच काही करत असतेस म्हणून विचारलं. अरे आमच्या ऑफिस मधून 5 जणांना ट्रेनिंगसाठी दिल्लीला पाठवणार आहे. कसलं ट्रेनिंग? 3 महिन्यांचं ट्रेनिंग. म्हणजे एक स्पेशल कोर्सच म्हणणं. आणि दिल्लीचं ट्रेनिंग झालं की डायरेक्ट जर्मनीला जायचा काय चान्स. म्हणते काय? आणि त्या 5 जणांमध्ये माझंही सिलेक्शन झालंय. खरंच? अरे वाव, एकदम आनंदाची गोष्ट. ग्रेट ग्रेट आहेस तू. थँक्यू. म्हणजे बाईसाहेब आता दिल्लीला जाणार आणि मग पुढे जर्मनीला. चंद्रमान भात एकांती माझ समीप तीच खा. सगळे झोपले वाटतं. मी जागा आहे, शतपावली करतोय. तुमचं नाही म्हणत हो मी. मग तुम्ही दिसताय मला. हा, म्हणजे जे दिसत नाहीत ते झोपलेले असं म्हणायचंय का तुला? होच होय. अख्खं घर शांत शांत आहे म्हणजे ध्रुव झोपला असणार. आणि ध्रुवला झोपवता झोपवता
मंजिरी ही झोपली असणार. हे असं होतं हल्ली रोजच. आता ह्या टेबलवर पसारा पडलाय, तो ओटाही हा पसरलाय. मग काय, मी आहेच. हल्ली रोज ऑफिसमधनं यायला उशीर होतो आणि मग आल्यावर ध्रुवाला आईच हवी असते. सगळं तिच्याकडनंच करून घ्यायचं असतं. मग काय, बाईसाहेब त्याच्यातच बिझी. मग मी आहेच. भाजी फोडणीला घाला, कुकर लावून ठेवा, हे करा आणि ते करा. तुला सांगितलं ना, रुही करून देते ना सगळं त्याचं. तू का काळजी करते? माहितीये हो, एक ध्रुवला जेवायला घालायचं आणि होमवर्क करून घ्यायची एवढी कामं नसतात. तो दुपारी येतो ना, तेव्हा त्याला 1 कप दूध द्यायचं असतं. त्याच्यातही कमी नसतात हो त्याचे नखरे. त्याच्या मागे मागे लागून एक एक घोट त्याच्या घशात ओतायचा ना, तर 1 तास लागतो 1 कप दूध प्यायला. आणि मग जबरदस्तीनं झोपवायचं. त्यातही गोंधळ. पेशन्स लागतो बरं. पण सांगणार कोणाला? आहे का किंमत कुणाला? मी काही नोकरी करत नाही की पैसे कमवत नाही, घरीच असते रिकाम टेकडी. केलं तर बिघडलं कुठे? नातू आहे ना माझा, करणं कामच आहे. बरोबर आहे. बरोबर काय बरोबर आहे? अगं म्हणजे हेच की नातवाचं करणं तुझं एक कामच आहे. हो हो, तशी सगळी कामं माझीच हो. तो नातू म्हणून, ती सून म्हणून, हा मुलगा म्हणून, आणि तुम्ही नवरा म्हणून. अख्खा जन्म माझा घर आणि घरातली काम. संसार काही सुटणार नाही माझा. वर तोंड दाबून भुक्यांचा मार करायचं सगळं मी, आणि वर बोलायची चोरी. कारण मुलं एकत्र राहत आहेत हे काही उपकार नाहीयेत आमच्यावर. आम्हाला गरज आहे ना त्यांची. त्यांना काय, पैसा कमवतात भरपूर, पैसा फेकला की सगळं मिळतं अशी टेस्टी असते. पण मुलांना प्रेम नाही मिळत, माया नाही मिळत. माझ्यासारखं ती बाई पैसे घेऊन सुद्धा नाही सांभाळणार. आणि माझा जीव तुटतो ना, तसा तिचा नाही हो तुटणार. पण आई, तुम्ही आहात म्हणून आमचं सगळं व्यवस्थित चाललंय. मला ध्रुवची जराही काळजी नसते, असं एकदा सुद्धा तिच्या तोंडून निघणार नाही. उलट मीच ऑफिसमध्ये दिवसभर किती दमते, किती थकते. मग घरी आल्यावर हा मला किती छळतो, किती त्रास देतो. हिचीच कटकट, ही दमते, मी नाही. आत्ताच बघा ना, ध्रुवाला झोपायला जायचं आणि स्वतः मस्तपैकी झोपायचं. आहे काही किती? अगं काय बडबड करतेस एकटी? बाई ऐकलं वाटतंय ना. अरे काही नाही रे, पण तू झोपला नाहीस अजून? नाही, ऑफिसचं काम घरी आणलं होतं, तेच संपवलं. काय रे तुम्ही मुलं, सारखं तुमचं काम आणि लॅपटॉप. अगं आमचं कामच तसं असतं, त्यात काय करणार. पाठ आणि मान एक झाली नुसती. आई, तुला कळलंय ना? काय म्हणजे मंजिरीने सांगितलंच असेल ना तुला? अरे पण काय म्हणजे तुला काही माहिती नाहीये? अरे काय माहित नाहीये मला. कशाबद्दल बोलतोस तू? अगं एक आनंदाची बातमी आहे. हो? अरे वा, आनंदाची बातमी. हो. कसली रे? अहो बाबा, मंजिरीला दिल्लीला ट्रेनिंगसाठी चान्स मिळतोय. आणि हे ट्रेनिंग झालं की तिला पुढे फॉरेनला जायचाही चान्स आहे. अरे वा, मंजिरी आहेच आपली हुशार. आणि एवढ्या लोकांमधून सिलेक्शन होणं ही काही साधी गोष्ट नाही. हा, गुड चान्स. पण का रे, इतकी आनंदाची गोष्ट तू आत्ता सांगतोस आणि मंजिरी पण काही बोलले नाही. असो, तिचं अभिनंदन करायला हवं. मंजिरी बाबा. ए मंजिरी. हो बाबा, ती झोपलीये. झोपली? हो. इतक्या लवकर? अहो ऑफिस मध्ये खूप काम होतं, दमून गेली होती. अरे पण अहो सांगणारच होती तुम्हाला ती. केव्हा? अगं ध्रुव किती त्रास देत होता आणि त्याला झोपवता झोपवता राहून गेला असेल. आणि तो झोपल्यावर सांगणारच होती निवांतपणे तुम्हाला ती. असं तू म्हणतोयस? ती एक अक्षरही बोलली नाहीये. अगं पण मी काय म्हणतो, तुमच्या दोघींमध्ये अबोला आहे ना? हो का? हा. 啊 तुम्हाला तेवढंच लक्षात राहिलं? 啊 अरे पण ती झोपली. 啊 अरे
तिला मला सांगायचं नव्हतं हेच खरं. तू नाही नेहमी वाकड्यातच पाहतेस. वा, ऐकताय ना, म्हणजे आता मीच वाकडी. वा वा वा. अरे अरे का रे, किती दिवसाचं आहे ट्रेनिंग? 3 महिने. 3 महिने? हो. अरे हो काय हो. आणि मग या पोराचं काय? काय म्हणजे? अरे किती लहान आहे तो अजून. आई विना कसा राहील तो? अगं लहान आहे, काही दिवस देईल त्रास, मग होईल सवय. हो हो. मग सवय होणार आहे तुम्हाला. हा. आणि सांभाळणार कोण आहे त्याला? आपण आहोत ना. आपण हा. म्हणजे तुम्ही आणि हा? हो हो, मी सांभाळेल की त्याला. हो. कसं? 3 महिने रोज ऑफिसला घेऊन जाणार आहेस त्याला, का 3 महिने सुट्टी टाकून घरी बसणार आहेस? अगं असं काय करतेस, आपण आहोत ना. आपण म्हणजे मीच ना. माझ्या भरोश्यावर सगळं असंच ना. अगं मग आपण आहे ना स्वयंपाकाला 2 वेळा बाई लावून घेऊ आणि पाहिजे तर रुईलाही जास्त वेळ थांबायला सांगू. अरे तू नको घेऊ टेन्शन. नको कसं घेऊ टेन्शन. 3 महिने काढायचे म्हणजे सोपं नाहीये. अगं सोपं नाहीये हे कबूल, पण कठीणही नाही. होईल सगळं ठीक. म्हणे होईल सगळं ठीक. पण मी म्हणते तिला बोलायला काय झालं होतं, तिने मला सांगायला नको? अगं सांगेल. हो का? हा. तुमची लाडकी सून सांगणार आहे का? हो. बघू मग तेव्हाच या विषयावर बोलेन मी तिच्याशी. 8-15 दिवसाचा प्रश्न असता तर निभावून दिलं असतं, पण 3 महिने. म्हणजे आलेली संधी सोडायची असं म्हणणं आहे का तुझं? मी तसं काही म्हंटलंय का? प्रत्यक्ष म्हणत नाहीयेस, पण अर्थ तोच होतो ना. काय अर्थ काढायचा तर तुम्ही काढा बाबा, पण ज्याचं त्याला कळायला हवं. आपल्याला लहान मूल आहे हे समजायला हवं. म्हणजे नकार घंटाच. काय निर्णय घ्यायचा तो घ्या बाबा, नाही तर शेवटी सगळं खापर माझ्या डोक्यावर फोडा. बाबा केव्हा कळवायचं रे तिला? शक्यतो उद्याच. बघा बघा तुम्हीच बघा. इतकं होतं तरी ती एक अक्षर बोलली नाही. अहो मला नाही तर नाही, मला मेलीला ती गृहीतच धरते. पण तुमची तर लाडकी सून आहे ना. तुम्हाला ते सांगितलं का ती ना, उद्या लाडे लाडे म्हणेल, बाबा तुम्ही कराल ना मला मदत, बाबा तुमची साथ आहे ना मला. आणि तुम्ही जाल घोलाळून. अगं पण मी स्पष्ट सांगते, तिला माझी गरज असेल तर तिनं माझ्याशी तसं स्पष्ट बोलावं. मला असं गृहीत धरलेलं मला गृहीत चालणार नाही. बाबा हा. आता आता काय, बस इकडे. सांग तुझ्या बायकोला, जर संधी सोडायची नसेल तर अबोला सोड. ठीक आहे? आणि सासूच्या नाक उद्या का. अरे अरे तिला जरा भाव दे. ध्रुवचं करते ना सगळं अगदी ती मनापासून आणि प्रेमानं, आणि रुहीकडूनही करून घेते. अरे तिचा नातू आहे म्हणून जीव तुटतो तिचा. पण मग मंजिरीशी का तेवढं फटकून वागते? का सारखे तिला टोमणे मारत असते? खरं सांगू, मंजिरी पण फार हट्टी. ती आपली सासू आहे म्हणून तिला अजिबात काही विचारायचं नाही, तिला काही सांगायचं नाही, तिचा सल्ला घ्यायचा नाही, आपलाच हेका चालवायचा अशी मुद्दामून वाटते. मग ती तिला टोमणे मारते, दोघींमध्ये तेढ वाढत जाते. म्हणायला दोघींचा अबोला, पण शाब्दिक फटकारे दोन्हीकडनं अगदी मस्त सुरू असतात. आणि त्यात भरडले जातो आपण. मग आता सांग मंजिरीला की सासूशी जरा प्रेमानं बोल. मला माहिती आहे एकदम जमणार नाही ते, पण प्रयत्न केला तर जमणार. अरे अरे तिला जरा मान सन्मान दे. मग बघ कशी विरघळते ती. आणि सांभाळपात करणार ती तुझा. तर बघतो, हा करतो प्रयत्न. नक्की करा. हो. आणि आता तू झोप. गुड नाईट. सी यू. गुड नाईट. आणि गुड नाईट. कसली झोप येते मला.
अभि, काय रे, तू काय करतोयस इथे आणि झोपला नाही अजून? का तुझी झाली झोप? अरे माझी झोप कशी होईल? ध्रुवला झोपवता झोपवता केव्हा तरी डोळा लागला, माझं मलाच कळलं नाही. घशाला कोरड पडली म्हणून जाग आली आणि नेहमीप्रमाणे मी पाणी न्यायला विसरले म्हणून उठावं लागलं. तुझं बाबा काम असेल तर तू कर, मी जातीये झोपायला. मंजिरी, हो, तुझ्या ट्रेनिंगची बातमी तू घरात सांगितलीस ना? घरात म्हणजे? म्हणजे आईबाबांना सांगितलंस ना? नाही. नाही? अगं, एवढ्या आनंदाची आणि महत्वाची बातमी तू अजून आईबाबांना नाही सांगितलीस? अरे मला वेळच मिळाला नाही आज. वेळ? हो, म्हणजे ऑफिसमधून यायला आज मला उशीर झाला. त्यातून ध्रुवही आज बागेतून उशिरा आला आणि संध्याकाळी तो आला की त्याला मीच हवी असते. त्याने इतकं पिडलं मला, एकही काम करू नाही दिलं. मग काय, सासूबाईंचा फणकारा सुरू. त्यांना करावं लागलं ना सगळं. असा चेहरा फुगला होता त्यांचा. रुहीवर चालली होती आरडाओरडी, पण रुही निमित्त सगळे टोमणे मला होते. मला काय आता कळत नाही. मग माझंही डोकं सटकलं. म्हटलं जा, आता तर स्वयंपाकघरात मुळीच येणार नाही, करा काय करायचं ते. म्हणून मग मागचं आवरायला सुद्धा गेले नाही. बरं सोडते, ते रोजच आहे, मला काय त्याच्यात नवीन नाहीये. तू सांगितलेलं दिसतंयस. हो, म्हणजे तू जागा आहेस अजून आणि एकटाच अस्वस्थ बसलायस, म्हणजे वादळ येऊन गेलंय, हो ना? नाही, म्हणजे तसं वादळ वगैरे नाही आलं, पण हो, बाबा एकदम खुश होते. तुला हाकाळी मारत होते तुझं अभिनंदन करायला. बाबा खुश होणारच याची अगदी खात्री होती मला. पण तू त्यांना सांगितलं नाहीस म्हणून खट्टू झाले होते जरा. अरे खरंय, मी त्यांना सांगायला हवं होतं खरं तर, पण मला तशी संधीच मिळाली नाही. संधी? त्यांना एकटं गाठण्याची. म्हणजे मला आईंच्या देखत त्यांना नव्हतं सांगायचं. का? मला नाही सांगावं असं वाटत. त्यांचा तो मख्ख चेहरा आणि ते कुचकट बोलणं मला नाही सहन होत बाबा आता. मी मारे जायचं कौतुकाने त्यांना सांगायला, आणि त्यांनी काय गंभीर चेहरा करून त्याच विषयाला फाटे फोडायला सुरुवात करायची. ध्रुव अजून किती लहान आहे, आई विना कसा राहील तो. आई आई करून रडायला लागला तर आम्ही कसं सांभाळायचं त्याला. करिअरच्या मागे लागलं की हे असं दुर्लक्ष होतं संसाराकडे. आणि आम्ही आहोत म्हणून बरंय बरं, नाहीतर 2 वेळेला जेवायलाही मिळालं नसतं माझ्या मुलाला आणि नातवाला. हे सगळं ऐकून 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 कान किटलेत अगदी माझे. अगं, तरीही करते ना सगळं ती प्रेमानं. उपकार नाही करत, मग त्यांचाही नातूच आहे, करायलाच हवं. अगं पण तू त्यांच्याच भरोश्यावर बिंदास नोकरी करू शकतेस, नाहीतर हाल झाले असते आपल्या दूरचे. काही हाल वगैरे झाले नसते. हा, आजकाल एवढी छान काळजी घेणारी पाळणा घरं निघाली आहेत ना, जिथे मुलांना उत्तम खाणं पिणं देतात, त्यांच्या आवडी निवडी, त्यांचे मूड्स, त्यांचे स्वभाव सगळं जपतात, शिवाय त्यांच्यावर उत्तम संस्कारही करतात, आणि सगळ्यात मोठं त्यांचा होमवर्कही करून घेतात. आपल्याला काही बघावं नाही लागत, आणि इतर मुलांच्या बरोबर आपली ही मुलं अगदी छान रमतात तिथे. मी तुला तेव्हाच म्हणाले होते अभि, की आपण आधीपासूनच ध्रुवला पाळणा घरात ठेव, पण तू काही मनावर घेतलं नाहीस. हो, नाही घेतलं मनावर, कारण तिथे सगळं असतं, पण प्रेम माया हे सगळं नसतं तिथे. हे नाही मिळत मुलांना तिथे. म्हणे प्रेम आणि माया, मग इथे तरी काय फार मोठं प्रेम उतू चाललंय रे. सारखी आपली ती वसवस आणि चिडचिड. आणि काय तर म्हणे आम्ही आहोत म्हणून ठीक आहे बरं, नाहीतर काही खरं नव्हतं. अगं, पण तू एकदा तिला सांगून तर बघ. कशाला? त्यांचं हे सगळं पुढचं लेख
लेक्चर ऐकून घ्यायला माझ्यावर उपकारच करणार आहेत ना, जणू त्यांच्याच कृपेमुळे मला जायला मिळणार आहे. आणि मग पुढे जन्मभर मी होते म्हणून शक्य झालं हो. हे ऐकवायला तयार. मी ऐकून घेणार नाही आणि त्यांना सांगणारही नाही. ते तुझं तुलाच बघायला लागेल आणि त्याला सांभाळायचंही तूच. आता ते तू तुझ्या आईकडून सांभाळायचं की त्याची सोय पाळणा घरात करायची, हे तुझं तू ठरव. अगं पण पाळणा घरात जरी त्याला ठेवलं तरी घरी आल्यावर आईच करते ना तसं, आणि आत्ताही करतेच आहे तिचा नातू म्हणून. आणि हे तू गृहीतच धरलंयस ना. मग खरंच आहे ते. त्यांनी नाही का मला सून म्हणून गृहीत धरलंय. परस्पर सगळे कार्यक्रम ठरवून मोकळ्या होतात. आज काय कोणाचं डोहा जेवण तर उद्या काय कोणाचं केळवण. मला विचारतात का तेव्हा? मी ऑफिस मधून दमून भागून घरी येते. घरात बघते तर काय, हा पसारा, हा गोंधळ. म्हणे सगळ्यांनी एकत्र मिळून करायचं आणि तेही आपल्याच घरी. मग काय सुनबाई आहेतच दिमतीला. तेव्हा नाही मला गृहीतच धरत. पानं घ्यायची, वाढायचं, हवं नको ते बघायचं, मागचं सगळं आवरायचं. तेव्हा मीच करते ना. तेव्हा नाही त्यांनी मला गृहीत धरलेलं असतं. आणि परत काय तर स्वयंपाकाची ऑर्डर बाहेर दिली होती बरं. काहीही काम नव्हतं, सगळं मीच करते. माझ्यात अजून धमक आहे आणि हौसही आहे. असे स्वतःचे गोडवे स्वतःच गायचे. मग काय सगळेजण चढवतात हरभऱ्याच्या झाडावर. खरंच हो ताई, तू आहेस म्हणून हे सगळं चाललंय. तुझ्यात अजून किती उत्साह आहे. तू आहेस म्हणून आपण एकत्र तरी जमतो, नाहीतर कठीण होतं बाई. मग काय चढल्या आमच्या सासूबाई हरभऱ्याच्या झाडावर. एवढ्या 3 बहिणी 2 भाऊ आहेत, पण कुणालाही त्यांच्या घरी करायला नको. काही कमी करावं लागत नाही रे. आणि परत सगळं क्रेडिट घ्यांना, म्हणजे मी गृहीतच ना. काय बापरे, किती बोलतेस ग तू. हो मग माझं बोलणं दिसतं तुला, त्यांचं वागणं नाही दिसत. मी त्यांचा आदर करायचा, त्यांना भाव द्यायचा, मग त्यांनीही मला भाव द्यायला हवा. आणि आदरही करायला हवा. हो अर्थात. मीही ह्या घरची तेवढीच जबाबदार मेंबर आहे. अशी तशी नाहीये मी. मी ऑफिस मध्ये मज्जा करायला जाते अशी त्यांची समजूत असते, पण बुद्धीचं काम करून मीही शिणलेली असते रे. आज ऑफिस मध्ये मला किती इज्जत आहे, मान आहे, मग त्याच मानाने मला घरी वागवायला नको. घरी आल्यावर वातावरण कसं हसरं खेळकर प्रसन्न राहील हे कळायला नको. नाहीतर काय दिवसभर मी घर सांभाळलं, आता तुझी जबाबदारी. सततचं ते कुचकट बोलणं आणि तो वाकडा चेहरा. मला तर कधी कधी घरी येऊच नाही असं वाटतं आता. बर, पण मग आत्ताचं काय? आलीच का परत तुझी गाडी मूळ पदावर? हे बाबा, हे बघ अभि, हवं तर मी बाबांना सांगेन. ते समजूतदार आहेत, ते समजून घेतात मला. पण मी आईंना सांगणार नाही. का? तो तुझा प्रश्न आहे. आणि त्यांनी नाही म्हटलं ना तर ध्रुवला मी माझ्या आईकडे ठेवेन. ती आनंदाने सांभाळेल त्याला. आणि हो, मी तुमच्या भरोशावर नाहीये. मी त्याची सगळी सोय करेन, कळलं? पण मी जाणार हे नक्की. बाबा, या. अरे असं होणारच. पूर्वीच्या काळी सासू आणि सून अशिक्षित म्हणून खटके उडायचे, आता सुशिक्षित म्हणून. दोघींचा इगो, 36चा आकडा. दोघींची तोंड विरुद्ध दिशेला. नाही नाही सरळ. बाबा,
हा. पूर्वीच्या काळी घरातल्या पुरुष मंडळींपर्यंत या गोष्टी यायच्या नाहीत म्हणून घरातली पुरुष मंडळी सुखी असायची. पण आता या दोघींच्या मध्ये आपण भरडले जात आहोत. त्याचं काय? ते आपले भोग. मग आता काळजी करायची नाही, आपण काढू काहीतरी मार्ग. डोंट वरी, अगदी सगळं छान आणि नीट होणार. हे अगदी तुम्ही टीव्ही सिरियल मधलं वाक्य बोललात बाबा. हो? होईल सगळं छान आणि नीट. अहो पण कसं? हा, हो बाबा, हा, मला ना एक मस्त आयडिया सुचली आहे. हो? हा, सांगू सांग, सांग. बाबा? हा, या दोघींच्या मध्ये जो 36चा आकडा आहे तो समजा 63चा झाला तर? म्हणजे म्हणजे हा, या दोघींची तोंड जी विरुद्ध दिशेला आहेत हो, ती जर का समोरासमोर येऊन हा, अणमुठ्ठेपणा सोडून हा. समजून उमजून वागू लागली तर? तर तर हा, इकडे या, हा. सांगतो. बर. या लवकर. हा, सांग. बाबा, हा, जुन्या सिनेमातल्या नायिका नाही का हा. अगदी हळुवार आवाजात संवाद बोलायच्या, तशाच जर का या दोघी सुद्धा बोलू लागल्या तर? तर हे दृश्य काहीस असं दिसेल. हा, पहा. हा. पाहूया. मनसुख तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भिकुणाची. मनसुख तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची. कुणीच कसं आलं नाही अजून, मंजिरी येते हाना, पाठोपाठ अभिनवही येतो. आज ध्रुवही बराच रमलेला दिसतोय बागेत. रुहीला सांगायलाच हवं, त्याला बागेत जरा जास्त वेळ खेळवत जा. तेवढीच मंजिरीला उसंत, नाहीतर आल्या आल्या तिला चिकटतो तो बाई. बोल. हो ग, आत्ताच अजून पोहोचले आहे मी घरी. हो हो. हो का? थँक्यू. हो, मी बघते आता ईमेल. हो हो, थँक्यू. ठेवते. ओके. आई 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 आई. काय ग? आई, एक आनंदाची बातमी आहे. काय ग? ऑफिसमध्ये ट्रेनिंगसाठी माझं सिलेक्शन झालं आहे. अभिनंदन, तुझं मनापासून अभिनंदन. नमस्कार करते हो. गुणाची माझी बायको. अगं आधी देवाला कर. हो, आलेच. चल, हे एक बरं झालं बाई, काहीतरी चांगलं घडू घडलं. तुला कॉन्फिडन्स नव्हता, पण मला खात्री होती तुझं सिलेक्शन नक्की होणार बघ. आणि आता बघ, ह्या ट्रेनिंगमध्ये तू उत्तम परफॉर्म करशील आणि फॉरेनला जायचा चान्स पण तुलाच मिळणार. खरंच खरंच आई, तुम्हाला असं वाटतं? खात्री आहे माझी. तू हुशार आहेस, सिन्सिअर आहेस, मेहनती आहेस. तुझं प्रमोशन नक्की होणार बघ. आई, तुम्हाला ना माझं जरा जास्तच कौतुक आहे. मग आहेच मुळी आमची सून कौतुक करण्यासारखी.
ये बस. हो. बर. कधी जायचंय तुला बहुतेक पुढच्याच आठवड्यात जायचं आहे. आणि कुठे? दिल्लीला. दिल्लीला आहे ट्रेनिंग 3 महिन्यांचं. दिल्लीला? आणि 3 महिने. बर. आणखी कुणाचं झालंय सिलेक्शन? अहो, ती माझी बेस्ट फ्रेंड आहे ना, वीणा. वीणाचंही झालंय सिलेक्शन. चल, हे एक बरं झालं. म्हणजे 3 महिने तिथे तुम्हाला एकमेकींची सोबत आहे, तर आम्हाला इथे काळजी नाही बाई. आई, पण मला काळजी वाटते. कसली ग? अहो, ध्रुव अजून किती लहान आहे. आई विना कसा राहणार तो? आई आई करून रडायला लागला तर तुम्ही कशा सांभाळणार त्याला? हे बघ, संध्याकाळचा जरा प्रश्न पडेल. एरवी तो दिवसा माझ्यापाशीच असतो. बघू, करू काहीतरी. रुहीला सांगेन त्याला बागेत थोडा वेळ जास्त खेळवायला. आत्ता खरं म्हणजे मी तोच विचार करत होते बघ. पण आई, रुही तर 7 वाजेपर्यंतच असते. मग तिची बाकीची कामं केव्हा आटोपणार ती? तेही आहे. बघू, करू काहीतरी. तिला सांगेन तास 1.5 तास जास्त थांबायला. घे 1000 रुपये जास्त. घेऊ दे. पण आई, मी काय म्हणते, आता आपण स्वयंपाकाला दोन्ही वेळेस बाईच ठेवून घेऊ. म्हणजे तुम्हाला ध्रुवचा होमवर्क करून घ्यायला वेळ मिळेल. नको काळजी करूस. हे आहेत ना, हे घेतील होमवर्क करून. 3 महिने तर काढायचे. वेळ असा चुटकी सरशी निघून जाईल बघ. पण तुला ही संधी आली आहे ना, ही सोडायची नाहीस बरं. अशी संधी वारंवार येत नसते. आई, तुम्ही आणि बाबा माझ्या पाठीशी आहात ना, म्हणून हे शक्य आहे. नाहीतर नव्हतं बरं. ध्रुवची मला मुळीच काळजी नसते. नाहीतर ऑफिसमध्ये बघते ना मी, लोक अगदी रडत असतात. आज काय तर हा प्रॉब्लेम, उद्या काय तर तो प्रॉब्लेम. हे बघ, मी काही नोकरी केली नाही की करत. आपलं घर, सासू सासरे, मुलं, आता नातू, ह्यातच मला आनंद. शिवाय माझं लेडीज क्लब वगैरे आहेच की. आई, तुम्ही एवढं सगळं कसं मॅनेज करतात हो? तुम्ही नाही का ऑफिस करून घर संसार करतात की? तुम्ही समजून घेतात म्हणून. नाही नाही नाही, तुम्ही आम्हाला समजून घेता, आमच्यावर विश्वास ठेवता. सासू सुनेनं एकमेकींशी मोकळेपणानं संवाद साधला ना, ती गैरसमज होतच नाहीत बघ. आणि समजा झाले तर मिटवून टाकायचे. आई, तुमच्याकडून किती सगळं शिकण्यासारखं आहे हो. आता माझं कौतुक पुष्कळ झालं. तुला कधी जायचंय म्हणालीस? मला पुढच्याच आठवड्यात जायला लागेल. आणि शक्यतोवर उद्याच कळवायचं आहे, हो की नाही ते. उद्या कशाला? आत्ताच कळव. टाक मेसेज. नको, मी अजून अभिनवला सुद्धा सांगितलेलं नाहीये. अगं, तो कशाला नाही म्हणेल? त्याला अजून काही जबाबदारी नाही बरं. पण नको, मी आधी बाबांना सांगते आणि अभिनवला सुद्धा सांगते आणि उद्याच कळवेन, हो की नाही ते. हाच समजूतदारपणा हवा संसाराला. हाच आवडतो मला. आई, मंजिरी.
कळतं नाही का? आणि तुम्ही बाप लेकांनी कितीही खलबत्ता केलीत ना तरी तिने मला सांगितल्याशिवाय मी परवानगी देणार नाहीये. ऐकत असेल ती सगळं मधूत. हो बघा येईल आता तणतणत. आणि ऐका, आली. मी पण सांगून ठेवते, ह्यांनी कितीही काहीही केलं ना तरी मी ह्यांच्या समोर अजिबात नाक घासणार नाहीये.